अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की आपण ज्यावेळेस दररोज देवपूजा करतो, नित्यनियमाने देवपूजा करतो आणि बरेच जण नित्यनियमाने दररोज देवांना नैवेद्यही दाखवतात आणि देवांना नैवेद्य ही दररोज आपल्या घरात दाखवलाच जायला पाहिजे, जेणेकरून आपण ज्यावेळेस आपल्या देवघरामध्ये देवांना नैवेद्य दाखवतो तर त्याने काय होतं की आपल्या घरात जे काही धनधान्य आहे, जे काही आपल्या घरात धान्य आहे तर त्याच्यात बरकत होते, त्याच्यात वाढ होण्यास मदत होते आणि देवी देवतांची कृपा सदैव आपल्यावर अखंड राहते। आणि ज्यावेळेस आपण देवतांना आपल्या देवघरात देवांना नैवेद्य दाखवत असतो त्यावेळेस आपल्याकडून काही अशा चुका होतात, त्या चुका आपल्याकडून होऊ नये तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे। तर आजच्या या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला छोटीशी आणि एकदम महत्त्वपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामींना किंवा इतर कोणत्याही देवांना आपण नैवेद्य कसा दाखवायचा, नैवेद्याचं ताट कसं करायचं, नैवेद्य दाखवताना मंत्र कसा म्हणायचा, मंत्र कोणता बोलायचा, सर्व काही सविस्तर आज माहिती या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर बघा, आता आपण दररोज देवपूजा ही छान अशी आपलं मन शुद्ध व्हावं, आपलं अंतःकरण शुद्ध व्हावं, घरात सुख, समाधान, समृद्धी, पैसा, संपत्ती, घरातील सर्व काही जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांना चांगलं आरोग्य मिळावं, आपल्या लहान मुलांना, मोठ्या व्यक्तींना, थोरा मोठ्यांना सर्वांना उत्तम आरोग्य मिळावं आणि घरात सदैव सुख, शांती, समृद्धी नांदावी यासाठी आपण देवांची देवपूजा ही करत असतो आणि देवांची देवपूजा ही नित्यनियमाने केलीच पाहिजे। आणि त्याचबरोबर आता बघा, आपण बऱ्याच वेळेस काय होतं की प्रत्येक घरामध्ये अशी एक चूक केली जाते, देवांना असा एक पदार्थ ठेवला जातो तर तो ठेवायचा नाही। तर तो पदार्थ कोणता आहे तोही सांगणार आहे मी तुम्हाला। तर त्याआधी आता देवपूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपल्या घरामध्ये जे सात्विक जेवण बनवलेलं असतं तर बघा, शक्यतो कांदा लसूण वर्ज्य असलेला नैवेद्य दाखवायचा। पण त्याचबरोबर जर तुम्ही समजा पुरणावरणाचा जर नैवेद्य असला तर तो पण तुम्ही ज्यावेळेस आपण जे सणवार असतात तर त्यावेळेस आपण पुरणावरणाचा नैवेद्य करत असतो तर तो पण तुम्ही दाखवला तर चालतो। आणि शक्य होईल तेवढं कांदा लसूणचा पदार्थ कमी वर्ज्य म्हणजे कमी वापर आपण करायचा आहे आणि सात्विक नैवेद्य, सात्विक अन्न आपल्याला देवांना दाखवायचं आहे। बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की बऱ्याच घरात स्त्रिया काय करतात, आंघोळीच्या आधी काही घाई गडबड असते म्हणून आंघोळीच्या आधी स्वयंपाक करतात। तर त्यांनी काय करायचं आहे, जे काही ड्रायफ्रूट्स असतात, समजा काजू बदाम असे जे काही पिस्ता असे जे ड्रायफ्रूट असतात किंवा फळं, केळी म्हणा, सफरचंद म्हणा, चक्कोर म्हणा, हे सुद्धा तुम्ही पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले तर चालतात। त्याचबरोबर आपली छान अशी देवपूजा झाल्यानंतर नैवेद्य जो काही घरात तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे तर तो नैवेद्य तुम्हाला घ्यायचा आहे। संपूर्ण जेवढे पदार्थ तुम्ही बनवलेले आहेत तर ते तुम्हाला ताटात नीट व्यवस्थित ठेवायचे आहेत। भात, भाजी, चपाती किंवा तुम्ही जर सुकी भाजी केली असेल सुकी, पातळ केली असेल पातळ, अशी सर्व काही तुम्हाला ताटात व्यवस्थित भरून घ्यायची आणि प्रत्येक पदार्थावर तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे। बघा, आता काही देवांना तुळशीचं पान जमतं तर काही देवांना तुळशीचं पान जमत नाही। आता गणपती बाप्पाला आणि महादेवाला तुळशीचं पान जमत नाही तर तुम्ही एक नैवेद्य तुळशीचं पान ठेवून ठेवायचा आणि दुसरा नैवेद्य तुळशीचं पान नाही ठेवलं तरी पण चालतं। असं 2 नैवेद्य तुम्हाला घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला कोणत्याच देवांचा दोष लागला जाणार नाही। आणि हे नैवेद्याचं ताट ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, भरीव मंडल पाण्याने भरीव चौकोनी मंडल काढायचं आहे, त्याच्यात 2 रेषा ओढून तुम्हाला नैवेद्याचं ताट छोटासा जो चौरंग असतो तो चौरंग घ्यायचा। बघा, नैवेद्याचं ताट ठेवण्यासाठी चौरंग घ्यायचा आहे, कारण देवी देवतांना नैवेद्य दाखवताना तुम्हाला खाली नैवेद्य असा खाली जागेत तुम्हाला
किंवा भुईला ठेवायचा नाही. त्याच्यासाठी चौरंग तुम्हाला वापरायचा आहे. छोटासा पाट असो, छोटासा चौरंग असो, तो चौरंग घेऊन तुम्हाला तो नैवेद्याचं ताट त्याच्यावर ठेवायचं आहे. आता बघा, बऱ्याच वेळेस काय करतो आपण की नैवेद्याचं आपण ज्या ताटामध्ये जेवतो तर तेच ताट वापरत असतो. हो, प्रत्येकाकडून अशी ही चूक होत असतेच. कारण बऱ्याच जणांना हे माहीत नाही की माझ्याही बाबतीत तसंच झालं. कारण मला पण हे आधी माहीत नव्हतं. पण ज्यावेळेस मला माहीत झालं, पण माझ्या सर्व ताईंना, दादांना ही गोष्ट कळावी, त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपण बऱ्याच वेळेस काय करतो, आपण ज्या ताटात जेवतो त्याच ताटात नैवेद्य ठेवत असतो. तर ही खूप मोठी चूक आपल्याकडून होत असते. 99% लोक ही चूक करत असतात. देवांसाठी आपल्याला वेगळंच ताट करायचं आहे. देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्हाला वेगळीच डिश तुम्हाला घ्यायची आहे. आपलं वेगळं ताट असावं, देवाला नैवेद्य जो दाखवायचं त्याचं वेगळं ताट असावं. अशा प्रकारे तुम्हाला देवाला नैवेद्याचं ताट करायचं आहे. आता चौरंग ठेवा, पाण्याने खाली भरीव मंडल काढायचं आहे, चौरंग ठेवायचं आहे, चौरंगावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आणि नैवेद्याच्या प्रत्येक पदार्थावर तुळशीचं पान ठेवायचं आहे. आणि देवांना एकच प्रार्थना करायची. सर्व देवपूजा झाली, नैवेद्य ठेवला, आरती सर्व झाली, नैवेद्य दाखवताना देवांना हीच प्रार्थना करायची की मी हा नैवेद्य खूप मनोभावेने, श्रद्धेने, अंतकरणाने देवा ही तुमच्यासाठी मी नैवेद्य बनवलेला आहे, याचा स्वीकार करा. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुळशीपत्र घ्यायचं आहे, पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि ताटाभोवती 3 वेळेस ते तुळशीपत्र फिरून तुम्हाला गायत्री मंत्र 3 वेळेस म्हणायचा आहे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आहे. नंतर तुळशीचं पान आपल्या ताटाकडून देवांकडे घेऊन तुम्हाला ओम प्राणाय स्वाहा, ओम व्याणाय स्वाहा, ओम अपणाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्माणे अमृततत्वाय स्वाहा, नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे आणि देवांना तो नैवेद्य देवांपुढे ठेवायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात पण खूप लोक चूक करतात. नैवेद्य दाखवला की देवांसमोर खूप वेळ तो नैवेद्य ठेवला जातो. तास म्हणा, 2 तास म्हणा, अर्धा तास म्हणा किंवा दिवसभर. काही लोक तर दिवसभरसुद्धा तो नैवेद्य तिथंच ठेवतात. तर ही सर्वात मोठी चूक आपल्याकडून घडत असते. तर ती चूक तुम्हाला करायची नाही. ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो तर 5 मिनिटच तो नैवेद्य, 5 किंवा 10 मिनिटं जास्त झाले तेवढ्या वेळेस तो नैवेद्य देवांसमोर ठेवायचा आणि लगेच तो नैवेद्य आपल्याला घ्यायचा आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने तो प्रसाद स्वरूपात दररोज नैवेद्य खायचा आहे. बघा, प्रसाद स्वरूपात प्रत्येक घरातील व्यक्तीला तो देवासमोरचा नैवेद्य खाण्यासाठी द्यायचा आहे. कारण तो एक प्रसादच होतो, महाप्रसाद आपल्या देवांचा होतो. आणि पाणी ग्लास भरून ठेवायचं आहे, त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्यात कचरा पडणार नाही. बघा, ज्यावेळेस आपण देवघरात समजा देवांसमोर ज्यावेळेस आपण पाणी भरून ठेवतो तर त्याच्यामध्ये दैवी शक्ती त्या पाण्यामध्ये खेचली जाते, देवी देवतांची ऊर्जा त्यामध्ये सामावली जाते. आणि ते जर पाणी आपल्या घरातील सर्व व्यक्तीने पिलं किंवा दुसऱ्या दिवशी जो स्वयंपाक आपण करतो तर त्या स्वयंपाकात जर ते पाणी वापरलं तर आपल्या शरीरातील जी काही वाईट शक्ती आहे, जी काही वाईट बाधा आहे, जी काही आपल्या शरीरातील रोगराई आहे तर ती नाहीशी होण्यास मदत होते आणि आपलं शरीर, आपलं आरोग्य हे उत्तम आणि सुखदायी आपले शरीर हे राहण्यास मदत होते. त्याच्यामुळे हे पाणीसुद्धा आपण आवर्जून घरातील प्रत्येक व्यक्तीने प्यायचं आहे किंवा जेवणामध्ये स्वयंपाकासाठी ते वापरायचं आहे. तर अशा प्रकारे देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची म्हणजे 99% लोक ही चूक करतात. नैवेद्यासाठी देवांना साखर दाखवतात किंवा बाहेरून आणलेले जे स्वीट गोड पदार्थ आहेत तर ते दाखवतात. हे पदार्थ दाखवल्याने आपल्या घराला दोष लागतात. ज्यावेळेस आपण देवाला नैवेद्य दाखवतो तो ते स्वतः आपल्या हाताने बनवलेला सात्विक जेवण आपल्या देवांसाठी नैवेद्य स्वरूपात आपल्याला दाखवायचं आहे. बाहेरून आणून अजिबात दाखवायचा नाही. तर हा पदार्थ चुकूनही देवांना दाखवायचा नाही, ठेवायचा नाही. तर आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.